आपण जेव्हा फिरायला जातो किंवा कुठे आउटिंगसाठी जातो तेव्हा अनेकदा आपल्याला रायडर्स बायकर्स भेटत असतात. आपल्याला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांचे मित्रसुद्धा असेल की जे गोव्याला बाईक घेऊन जातात किंवा मग कन्याकुमारीला जातात, साऊथ इंडिया ते एक्सप्लोर करत असतात किंवा मग थेट लेह लडाख किंवा जम्मू काश्मीर, काहीजण नेपाळला पण जातात. पण माझ्यासोबत एक असा अवली आहे की जो कन्याकुमारी, गोवा, राजस्थान, लेह लडाख हे सगळं झालेलंच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन तो थेट गेला आहे मुंबई टू लंडन. इम्पॉसिबल अशी गोष्ट आहे खरं तर. आपण विचारही नाही करू शकत की बाईकवरून इतका लांबचा प्रवास. योगेश माझ्यासोबत आहे. योगेश, थक्क करणार आहे सगळं खरं तर. कसं शक्य केलंस? आणि आपण जेव्हा राईडला सुरुवात करतो तेव्हा आपण मॅक्स टू मॅक्स लेह लडाख किंवा नेपाळचा विचार करतो, त्याच्या पुढे कसा विचार केला असून कसा गेलास इथंपर्यंत? नेपाळ, भूटान यासारखे आजूबाजूचे कंट्री असतील तर ते आम्ही कधीच फिरून आलो होतो. तर त्यावेळी मी ठरवलं होतं की आता बॉर्डर पार करून पलीकडे जायचं, पलीकडचे देश पाहायचे, ते हे आपल्या स्वतःच्या बाईकवरती. आणि यातून पडलेली ठिणगी अगदी लंडनपर्यंत गेली. मी जगाचा नकाशा घेतला आणि मी ठरवलं होतं की भूभाग, जे मोठा भूभाग आहे पृथ्वीचा, एशिया, युरोप आणि आफ्रिका कॉन्टिनेंट, हे ग्रुप ऑफ कॉन्टिनेंट एकत्र आहेत. तर यापैकी जो लॉंगेस्ट स्ट्रेच आहे त्या ठिकाणी आपण अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आपली गाडी घेऊन जायचं. आणि मी ते ठरवलं, स्वप्न पाहिलं, त्याच्या पाठीमागे प्रिपरेशन केलं, मेहनत केली आणि त्या मार्गाला लागलो. अच्छा, पण तू प्रिपरेशन केलं, मेहनत केली आणि मार्गाला लागलो हे 3 वाक्यात जरी सांगितलं असलंस तर ह्या 3 वाक्याचा प्रवास 3 वर्ष किंवा कित्येक वर्ष लागली असतील प्लॅनिंगसाठी वगैरे. कसं प्लॅनिंग केलंस? मुळात हा रस्ता, कारण लोकांना माहिती आहे की तुम्हाला जर बॉर्डर क्रॉस करायची तर एकतर विमान किंवा एकतर जहाज, अशा मार्गानेच आपण जातो. बाईक घेऊन जायचं असेल तर तो रस्ता कसा तू शोधलास? त्यासाठी मागे अनेक गोष्टी असतात, आर्थिक पाठबळ असतं, खूप गोष्टी असतात. कसं केलंस ते? आणि तुला मुळात हे करण्यासाठी घरच्यांची प्रेरणा, ह्या सगळ्या गोष्टी? तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की ह्याच्या बॉर्डर क्रॉस करणे, भारताच्या सर्व बॉर्डर क्लोज आहेत. भारत जरी जमिनीला कनेक्टेड असला तरी लँडलॉक कंट्री आहे. आत्ता कुठे आपले म्हणू शकत नाही आपण, नेपाळ आणि चायनाची बॉर्डर ओपन झालेली आहे. याच्या आधी सर्व बॉर्डर क्लोज होत्या. जेव्हा मला जायचं होतं, पाकिस्तान परवानगी देत नाही आहे आपल्या व्हेकल्स त्यांच्या कंट्रीमध्ये, तर त्यामुळे मला माझी बाईक इथून घेऊन पलीकडच्या कंट्रीमध्ये पहिल्यांदा ठेवावी लागली, इराणला. आणि त्याच्यानंतर पुढे जमिनीवरूनचा प्रवास सुरू झाला. म्हणजे जिथं अडचण येईल तिथं मार्ग शोधणे, जिथं रस्ता आहे तिथं रस्त्यावरून चालवणे, जिथं रस्ता नाही तिथे समुद्र असेल तर समुद्रातून घेऊन जाणे, जिथं काहीच पर्याय नाही तिथं विमानात गाडी टाकून पुढे घेऊन जाणे. पण प्रवास हा सतत चालू राहिला पाहिजे, या ध्येयानं मी पुढे गेलो होतो. आणि याच्यासाठी खूप मला अभ्यास करावा लागला. अगदी मी 4 वर्षे या विषयाच्या पाठीमागे होतो की कंट्रीमध्ये गाडी कशी घेऊन जायची, कुठून जाता येईल, त्या कंट्रीचे नियम काय आहेत, त्या रस्त्यावर आपली गाडी चालवण्याचे कायदे कानून काय आहेत, तिथले पद्धत काय आहे, काही मला डॉक्युमेंट लागणार आहेत, हे कुठे मिळणार आहेत, त्यासाठी मी पात्र आहे का, या पात्र नसेल तर ती पात्रता कशी करायची, या सर्व गोष्टी करण्यासाठी मला गेले 4 वर्ष काम लागलं होतं. अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला यासाठी मी. आणि तुमचं म्हणणं आहे फंडिंग किंवा पैसा, यासाठी प्रचंड पैसा लागतो. पश्चिमेकडे जायचं असेल तर आपल्या करन्सीपेक्षा त्यांची करन्सी व्हॅल्यू जास्त असल्यामुळे आपल्याला म्हणजे बऱ्याच पट्टीमध्ये पैसा खर्च करावा लागतो. यासाठी गेले 4 वर्ष मी सेव्हिंग करत होतो. यासाठी एक फंड बाजूला काढून ठेवत होतो. आणि काही माझ्या म्हणजे सगळं तू स्वतःच्या खर्चाने केलं? यासाठी कोणताही टॉप ब्रँड वगैरे नाही आहे, कोणताही ब्रँड भेटलेला नाही आपल्याला. तर यासाठी एकच ब्रँड आहे, जिद्द आणि आपण एक मित्रप्रेम म्हणू शकतो आपण. काही मित्रांनी मला कॉन्ट्रीब्युशन केलं. ते मला कदाचित वाटते माझे पेट्रोलचा खर्च निघाला असेल 2-3 लाखाच्या आसपास मी पेट्रोलवरती खर्च केला होता. आणि 2 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन आलं होतं. म्हणजे जवळपास पेट्रोलचा खर्च माझा नील झालेला यामध्ये. आणि बाकी सर्व मी सेल्फ फंडेड ही ट्रिप केलेली आहे, कारण आपलं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं. किती खर्च आला सांगू शकतोस का? यासाठी खर्च आहे 25 लाखाच्या आसपास खर्च लागलेला आहे. अरे बापरे, 25 लाख रुपये खर्च करून पण हरकत नाही. एक पॅशन असेल तर आपण करू शकतो. पण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशाही आहेत की आपण एका देशात जायचं म्हणजे तरी तो विजा प्रोसेस आणि या सगळ्या गोष्टी, तू किती कंट्री क्रॉस केल्यास आणि ती क्रॉस करत असताना प्रत्येक वेळेस तो विजा किंवा बाकीच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्याला कसं फेस केलंस तू? पुन्हा तेच अभ्यास माझा. असं प्रत्येक कंट्रीचा एक अभ्यास होता माझ्याकडे की या कंट्रीचा विजा मला हवा असेल भारतीय पासपोर्टावरती तर मला काय करावं लागेल, मला कोणकोणते डॉक्युमेंट घ्यावे लागतील. तर मी त्यासाठी पात्रता पूर्ण केली, त्यांची पात्रता. असे मी 27 कंट्री आज फिरलो. त्यापैकी काही कंट्री मला ऑन अरायवल विजा होते, कारण माझ्याकडे UK विजा होता. हाही एक अभ्यासाचा भाग आहे. जर आपल्याकडे UK विजा असेल तर माझ्या मार्गातल्या कोणत्या कंट्रीमध्ये मी ऑन अरायवल विजाची फॅसिलिटी घेऊ शकतो. तर त्याचा अभ्यास केला. ते त्यांना पटवून दिलं की माझ्याकडे UK विजा आहे तर तुम्ही इंडियन पासपोर्ट असल्यामुळे मला देऊ शकता, हे एक प्रोव्हिजन आहे. मला 2 कंट्रीच्या लोकांना सांगावं लागलं
की त्यांनी मला सांगितलं विजा हवा तुम्हाला, कारण तुमचा इंडियन पासपोर्ट आहे. मी UK पासपोर्ट दाखवलं तरी त्यांना माहीत नव्हतं, कारण हे कॉम्बिनेशन घेऊन आलेली लोक अतिशय तुरळक होती किंवा त्यांच्या ड्युटीवरती कदाचित तो किस्सा घडला नसेल. त्यामुळे मी त्यांना दाखवावं लागलं त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन. त्यांनी त्यांच्या सिनियरशी जाऊन कन्फर्म केलं की इंडियन पासपोर्ट आणि UK विजा हे कॉम्बिनेशन आपला विजा ऑन अरायवल फॅसिलिटी आहे का, आणि नंतर मला दिला प्रवेश. तर असा अभ्यासाचा एक भाग असेल. टर्की, इराण यासारखे विजा मिळवणे थोडं अवघड आहे. युरोपचा शेंगेन विजा, हे विजा आपल्या भारतीय पासपोर्ट असेल तर थोडासा डिफिकल्ट जातो. होम कंट्रीतून घ्यावा लागतो आपल्याला. बँक बॅलन्स, अकाउंट, रूट, हॉटेल बुकिंग्स ह्या सगळ्या पद्धत द्यावे लागतात. रूट द्यावा लागतो, वाईटनरी द्यावे लागतं. तर हे जे लागेल ते मी त्यांना दिलं. त्यानंतर मला कागदपत्र मला मिळाली. नंतर मी प्रवासाला लागलो. एकंदर किती किलोमीटर आणि किती देश? 27 देश पूर्ण झालेले. यामध्ये यातले 25 देश बाईकवरती आणि 2 देश मी फ्लाईटने जाऊन आलो, कारण त्या देशाच्या बॉर्डर बंद होत्या रस्तेमार्गे. अझरबैजान आणि बहरीनला जाऊ शकतो मी, पण माझे इकडे IBWला यायचं होतं. तर काही कारणास्तव मी त्या कंट्रीत फ्लाईटने गेलो आणि अझरबैजानच्या बॉर्डर बंद होत्या, पण मला अझरबैजानला जायचं होतं. तर एक कोणीतरी म्हणून ठेवलेलं आहे, कोई सरहद कोई पंची पवन गगन के झोके, कोई सरहद नाही ने रोके. तसं मला त्यांची सरहद रोखू शकली नाही. मी अझरबैजानला जाऊन आलो, पुन्हा जॉर्जियामध्ये आलो, बाईक घेतली, पुन्हा आर्मेनियाला गेलो, त्यानंतर पुढे इराणला आलो. तर असा प्रवास सुरू होता. 29,000 किलोमीटर मी जमिनीवर प्रवास केलेला या राईडमध्ये. मग मला सांग की जरी एवढं तू सहज सांगत असलास 29,000, तरी तो प्रवास खूप मोठा आहे. किती दिवस होतास तू? 136 दिवस मी या प्रवासामध्ये होतो. अच्छा, 136 दिवस. 136 दिवसांनी तुला प्रचंड अनुभव दिले असतील. प्रचंड गोष्टी आयुष्यात तुला, म्हणजे अख्ख्या आयुष्याचा, उभ्या आयुष्याचा अनुभव तुला 136 दिवसात मिळाला असेल. काय एखादा संस्मरणीय घटना सांगशील, किस्सा सांगशील की जे ती तुझ्या कायम लक्षात राहणार आहे? असे बरेच किस्से आहेत. त्यातला एक छोटासा सांगतो. आपले माझ्या प्रवासाचं एक माध्यम म्हणू शकतो किंवा एक मेसेज होता की वसुदेव कुटुंबकम, हे जे आपल्या G20साठी आपण जी थीमलाईन वापरली होती तर ती माझ्या प्रवासाचा एक उद्देश होता की हा मेसेज घेऊन जावं, ज्यांना माहिती नाही त्यांना सांगावं, ज्यांना माहिती आहे त्यांचा तो अनुभव घ्यावा. तर इराणमध्ये मी रस्त्याच्या बाजूला रेस्ट घेत होतो. तर एक फॅमिली आली, मला बोलली घरी चला, आपण खाऊ काहीतरी, परदेशी प्रवासी आहे, आपल्याला आपण एकमेकाची मदत केली पाहिजे, असं त्यांचा उद्देश होता. आणि त्यांना इंग्लिश काही कळत नव्हतं. आमचं ट्रान्सलेटरच्या माध्यमातून बोलणं सुरू होतं. मी त्यांच्या घरी गेलो. आम्ही 2 तास होतो. त्या माऊलीने माझ्यासाठी मस्त गरम गरम दुपारी जेवण बनवलं, फळं दिली खायला. जाताना त्यांनी मला लोणचं दिलं, फळं दिली आणि आम्ही एकत्र बसलो खाली चटईवरती गोल करून जेवायला. तिथे एक मला अनुभव आला, मी ते सांगू इच्छितो. मी याच्या आधी अगदी भारतीय फॅमिली जरी भेटली तरी डायनिंग टेबलवरती बसून आम्ही जेवत होतो, पण त्या घरात मी मांडी घालून खाली बसलो चटईवरती, आम्ही गोल करून फॅमिली. तर ते जे कनेक्शन होतं ते मला खूपच असं फॅमिली वाटलं. जसं जरी माझे फॅमिली मेंबर मला युरोपमध्ये भेटले असले तरी डायनिंग टेबलवरती ती कम्युनिकेशन म्हणा किंवा ती कनेक्शन झालं नाही, ती अटॅचमेंट झाली नाही, ती मला त्या चटईवरती झाली. आम्ही 5 ते 6 जण त्या फॅमिलीत होतो, मी धरून. मी पण त्यांचा भागच झालो होतो फॅमिलीचा, म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही 5-6 जण होतो. तर तिथे काय बोलतात, ते कम्युनिकेशन म्हणजे कोणाला काही लँग्वेज येत नव्हती तरी त्यांना माझा प्रवास जाणून घ्यायचा होता. माझ्याकडच्या वेगळ्या देशाच्या करन्सी त्यांच्या लहान मुलांना पाहण्यात खूप इंटरेस्ट होता. त्यांनी पाहिल्या, आमच्या गप्पा चालल्या होत्या. आणि वसुदेव कुटुंबकम हाचाही मला जागता अनुभव मी असा घेतला तिथे. 1 फॅमिली 1 फ्युचर 1 वर्ल्ड असा. तर असे किस्से होते. जॉर्जियामध्ये एक टर्कीमध्ये प्रवास करत असताना एक बॉर्डर एरिया होता. तिथे कदाचित फायरिंग वगैरेचे काही घडले असेल तर एक यूज बुलेट होती, ती मला सापडली. 9mm बुलेट होती. ती मी माझ्या बाईकच्या बॅगमध्ये ठेवली आणि ती पुढे जाऊन त्याने खूप मोठं रामायण महाभारत घडवलं. बॉर्डर क्रॉसिंग करत असताना माझ्या लक्षात नाही आलं की माझ्या बुलेट मी विसरून गेलो. मी एका फन झोनमध्ये ट्रॅव्हल करत होतो. काही चुका होतात, तर ती चूक झालेली माझ्याकडून. आणि एक्सरेमध्ये ती बुलेट डिटेक्ट झाली. पूर्ण बॉर्डर हादरली, सर्व सायरन वाजले, जिथे जिथे रेड लाईट होती ती लागली. पासपोर्ट, इमिग्रेशन जी प्रोसेस होती सर्वांचं काही काळासाठी काम ठप्प झालं, कारण ॲम्युनेशन स्मगलिंगची केस डिटेक्ट झालेली आहे. त्यामुळे सर बॉर्डर अलर्ट झाली होती. आणि त्याचं कारण होतं माझी एक छोटीशी मिस्टेक किंवा माझा हौशीपणा असेल किंवा आपण म्हणतो ना की काय काम वाढवणे तसे. तर त्यामुळे मला चौकशी झाली. पुढचे 40 मिनिट त्यांनी माझे इंट्रोगेशन केलं. भारतामध्ये मला ती संधी नाही मिळाली की माझी चौकशी कोणी सरकारी किंवा पोलीस किंवा कोणत्या अधिकाऱ्यांकडून करणे, पण मला त्या परदेशी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घेतली मी विनाकारणाची. तर 40 मिनिटानंतर मी त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो. बरेच प्रश्न उत्तरं झाली. नंतर त्यांनी मला सोडून दिलं. तर असा एक किस्सा होता. मी आता शॉर्टकटमध्ये सांगितला, पण तिथं विचार करा की मी बसलो आहे, परदेशी नागरिक आहे, नो मॅन्स लँड होती तिथं. नो मॅन्स लँडचा असा किस्सा असतो की आपण कोणत्याही देशात नसतो तिथं मी टर्की एक्झिट केली होती. त्यामुळे टर्कीचे काही नियम नाही लागू. टर्कीमध्ये भारतीय एम्बेसी मला मदत करणार नव्हती आणि जॉर्जियामध्ये मी गेलो नव्हतो. त्यामुळे जॉर्जियाच्या एम्बेसीचा अंडर ते एरिया येत नव्हता. भारतामध्ये मदत करायचं मी कुठे आहोत ते त्यांना सांगू शकत नाही, कारण मी नो मॅन्स लँडमध्ये होतो. तर तिथं पूर्णपणे त्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा अधिकार असतो की त्यांचे घेईल डिसिजन ते फायनल. पण त्यांनी भारतीय पासपोर्ट होता माझ्याकडे. एक भारताची एक जगामध्ये एक इमेज आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी चांगलं ट्रीट केलं. माझ्या मताला किंमत दिली. मी जे म्हणतो ते ऐकून घेतलं, कारण फक्त मी एका देशाचा, रेप्युटेड देशाचा नागरिक असल्यामुळे त्यांनी मला सोडू दिलं. जर मी आजूबाजूच्या कंट्रीचा नागरिक असतो तर कदाचित माझ्या अडचणी वाढल्या असत्या.
पण अभिमानाने मी इथं तो तिरंगा मिरवतो, तो मला तिथं कामाला आला. क्या बात आहे. मला तेच विचारायचं तुला की कशा पद्धतीनं तुला रिसीव्ह केलं गेलं प्रत्येक देशामध्ये रस्त्याने जाणारी मुलं असतील किंवा कारण तुझी इंडियन नंबर प्लेट असेल गाडीची, सो कसं रिसीव्ह केलं जात होतं तुला? खूप छान रिसीव्ह केलं जात होतं, कारण खूपच कमी लोकांनी, म्हणजे अतिशय मी मध्यपूर्व आशियातून जाणारा तिसरा भारतीय सोलो बाईक रायडर आहे. फोर व्हीलरमधून कोणी गेली असलेली, पण फोर व्हीलरमधून जाताना ते वन टू वन कनेक्शन होत नाही. बाईकचं लोकांशी एनिबडी कॅन कम टू यू, पोक टू यू, आस्क टू, आणि इझिली इंटरॅक्शन होऊ शकतं. तर त्यामुळं खूप सारे लोक क्युरियसली होते. आणि मिडल ईस्टमध्ये, इराणमध्ये हिंदुस्थानबद्दल खूप आकर्षण आहे. टर्कीमध्ये हिंदुस्थान, तिथे इंडिया किंवा भारत म्हणण्यापेक्षा हिंदुस्थान ही त्यांना खूप जवळ वाटतं. ते अजूनही हिंदुस्थान याच नावाने ओळखतात. माझ्या टर्कीच्या विजावरती सुद्धा हिंदुस्थान हाच शब्द आलेला आहे. त्यामुळे तिथं मी सांगावं लागत होतं की कुठून आला, तर मी हिंदुस्थानमधून आलो आहे. तर एक इंटरॅक्शन, त्यांना एक क्युरियोसिटी असायची. तर त्यामुळे मला चांगलं वेलकम व्हायचं. काही लोक मला फूड ऑफर करायचे, फ्रूट्स ऑफर करायचे, पाणी लोक द्यायचे आणि फोटो काढायचे. छान वाटायचं मला. छान वेलकम झाला ॲज अ भारतीय नागरिक. अच्छा, मग तू सांगितलंस की वेगवेगळ्या देशाच्या करन्सी तुझ्याकडे होत्या. एका वेळेस किती करन्सी होते तुझी, म्हणजे अमाऊंट विचारत नाही आहे मी, किती प्रकारच्या करन्सी तुझ्याकडे होत्या? माझ्याकडे इंटरनॅशनल करन्सीच्या बोलायचं झालं तर युरो आणि डॉलरची एक मोठी अमाऊंट होती. आणि ते मी प्रत्येक कंट्रीमध्ये जाऊन लोकल करन्सीमध्ये कन्वर्ट करून घेत होतो. पण हा सगळा प्रवास बाईकवरून करणं, बाईकनी कशी साथ दिली आणि बाईकचा मेंटेनन्स वगैरे सगळ्याच गोष्टी, कारण इतका प्रवास एका गाडीवरून करणं आणि तो सलग प्रवास असणं आणि तेही बाईकवरून, आणि प्रत्येक देशाचं तापमान वेगळं आहे, तिकडचं वेदर वेगळं आहे, तिकडचं रस्ते वेगळे आहेत. ह्या सगळ्याला माणूस म्हणून तर तुला काही अडचणी आल्या असतील. शरीर साथ देणं खूप गरजेचं आहे, कारण तू कदाचित 40 डिग्रीजवरून कदाचित -40मध्ये पण एंटर केलं असेल काही ठिकाणी. मग हे सेम बाईकसोबतही घडणार असेल. सो बाईकनी कसा त्रास दिला, मदत केली, ती सोबत कशी केली? बाईकचा जर टेम्परेचरचा विषय असेल तर फक्त आपल्याला इंजिन ऑइलमध्ये फरक करावा लागतो. आणि त्यानुसारच मी माझं पुढचं प्लॅन असेल की आता मी कोणत्या टेरेनमध्ये गाडी चालवतो आहे, तर मला कोणत्या प्रकारचं ऑइल बदलावं लागेल. 10W40 असेल, 15W50 असेल, तर मी विचार करत होतो की आता टेम्परेचर काय असणार आहे पुढचे 3000 किलोमीटर, त्यानुसार मी इंजिन ऑइल चेंज करत होतो. तर ह्या सोनं थंड असेल तर सेमी सिंथेटिक असेल, किंवा 15W40, 14W50 असेल, कधी 14W40. तर हे जे काय त्या वातावरणात सूट होईल तर ते मी इंजिन ऑइल टाकत होतो गाडीमध्ये. आणि गाडीचं सर्व्हिसिंग हे मी स्वतः करत होतो. ऑइल फिल्टर असेल, एअर फिल्टर असेल चेंज करायचा, ब्रेक पॅड चेंज करायचे असतील, तर ह्या गोष्टी मला स्वतः कराव्या लागायच्या. कारण सर्व्हिस सेंटर तिथं नव्हते, सहज अवेलेबल होत नव्हते. रॉयल एनफील्डचा ब्रँड फक्त UK आणि भारतामध्ये असल्यामुळे बाईकचा ब्रेकडाऊन 1-2 वेळा छोटेसे मायनर ब्रेकडाऊन झाले, पण ते मी सहज मॅनेज करू शकलो. माझ्याकडे टूल किट होतं, माझ्याकडे स्पेअर पार्ट्स होते, त्याच्यामुळे मी बिंदास कुठेही ट्रॅव्हल करत होतो. कारण मी होतो यूज टू माझ्या बाईकसाठी. मेकॅनिझम जे काय आहे ते मला थोडंफार माहिती होतं. योगेश, आज तुझी खरं तर रायडर अशी ओळख आहे, कारण तू वर्ल्ड क्लास रायडर झालायस, कारण इतका मोठा प्रवास करून तू आलायस. पण योगेश, तू काय करतोस? तुझं काय बॅकग्राऊंड आहे? मी शेतकरी कुटुंबातून पुढे शिक्षण कराडमध्ये घेतलं. आर्किटेक्चर डिप्लोमा केला होता मी. त्यानंतर मी पुढे येऊन मुंबईमध्ये जॉब केला. नंतर IT मध्ये शिफ्ट झालो. तिथेही मला फिरणे आणि जॉब करणे हे तारेवरची कसरत माझ्याच्याने झाली नाही. मी जॉब सोडला, नंतर व्यवसायामध्ये आलो. आता मी नवी मुंबईमध्ये व्यवसाय, अल्टिमेट हॉलिडेज नावाची माझी ट्रॅव्हल फर्म आहे. तर मी आता सध्या व्यवसाय करतो आहे आणि आता मी कोणता जॉब नाही करत आहे. अच्छा, पण या सगळ्या तुझ्या धाडसाला घरच्यांचा कसा पाठिंबा लाभला किंवा त्यांना कन्व्हिन्स कसं केलंस? खूप वेळ गेला मला घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी, कारण अशा प्रकारचं एकटा जाणे, एकटा म्हणजे सुरक्षा नाही आहे. तर हा प्रश्न होता. आईचं काळीज असतं, किती असेल आपलं मुलगा तरी आपलं मुला एवढा लांब म्हणजे मृत्यूच्या खाईत ढकलणे शक्य नव्हतं. 3 महिने मी कन्व्हिन्स केलं, पटवून दिलं. मी त्यांच्यापुढे सर्व पेपर दाखवले, त्यांना रूट दाखवला, सांगितलं की मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करेन, नेटवर्क आहे, एवढे सिम कार्ड, माझा सगळा अभ्यास दाखवला समोर. तेव्हा कुठे मला 3 महिन्यानंतर परमिशन मिळाली की हा तू जाऊ शकतोस, तुझी आहेस एवढी पॅशन किंवा तयारी आहे तर तू जाऊ शकतो असं. या सगळ्या प्रवासामध्ये इन्स्टावर तू सतत ॲक्टिव्ह होतास, सोशल मीडियावरून तू भारतीयांशी संवाद साधत होतास. खूप साऱ्या कमेंट्स येत असतील, काय तुला तिथून कशी प्रेरणा मिळत होती? नक्कीच सर्व पॉझिटिव्ह कमेंट होत्या. सुरुवातीला काही निगेटिव्ह कमेंट्स होत्या आणि त्या मी एन्जॉय केल्या, कारण मला माहिती होतं की मी जो विषय करतो हा सर्वसामान्यांना पटणारा नाही किंवा काहींच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे, कल्पनेच्या पलीकडचा आहे. त्यामुळं ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे कमेंट हे नक्कीच करणार हे मला माहिती होतं. खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स होते की रस्ता नाही, तू जाऊ शकत नाही, गेला तर परत नाही येऊ शकणार, किंवा तुला माहिती नाही कुठे आहे लंडन म्हणून तू चालला आहे, तू मुंबई टू लंडन न करता मुंबई टू पागलखाना केलं पाहिजे अशा. पण ह्या सर्व कमेंट्स मी एन्जॉय केल्या. म्हटलं ठीक आहे, कारण प्रत्येकालाच माहीत नाही मी जे करतो ते अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी विषय असल्यामुळे आत्ता लोकांना पटणार नाही, माहिती नसल्यामुळे हे कमेंट्स येत आहेत. पुढे जाऊन 3 महिन्यांना मी जेव्हा परत येईल तेव्हा सर्वांना माहिती होईल की असं होऊ शकतं. आणि तसंच झालं. नंतर आता सर्वजण ॲप्रिशिएट करतात सर्वांच्या कमेंट्स. आता कोणी निगेटिव्ह कमेंट्स करायला धाडस करत नाही, कारण सर्वांना माहिती आहे की असा विषय झालेला आहे, घडलेला आहे, असं होऊ शकतं. तर त्यातून मला एक प्रेरणाही मिळाली की खूप साऱ्या मित्रांनी ॲप्रिशिएट केलं आणि फॉलोअर्स मला खूप प्रेम मिळालं माझ्या भागातून. सातारा, कराड असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रातून अगदी वर्ल्ड वाईड माझे फॅन्स होते.
सॉरी फॅन्स नाही म्हणू शकत, ते माझे भाऊच आहेत. दुबईमध्ये मला खूप सारे लोक भेटले. प्रत्येक कंट्रीमध्ये मला कोणी ना कोणी भेटत होतं. अगदी UK मी लंडनमध्ये गाडी चालवताना एक पोलीस व्हॅन बाजूला येऊन थांबली. मी घाबरलो म्हणजे मला वाटलं की माझं काय चुकलं की काय, तर तो पोलीससुद्धा म्हटलं की आय फॉलो यू सिन्स यू हॅड बीन इन इराण. तर ते मला खूप छान वाटलं की UK सुद्धा काही लोक मला फॉलो करत होते आणि तेही UK ऑफिशियल्स. तर अशा प्रकारे मला खूप छान सोशल मीडियावरती प्रेम मिळालं लोकांचं. त्याबद्दल सर्वांचे मी इथून तुमच्या माध्यमातून आभार मानू इच्छितो. मागाशी तू म्हणालस की टर्की किंवा जॉर्डनमध्ये तू नसल्यामुळे, नो मॅन्स लँडमध्ये तू असल्यामुळे तुला दोन्ही एम्बॅसीजकडून म्हणजे भारतीय एम्बॅसीची काही मदत मिळणार नव्हती, पण इतर ठिकाणी तुला खूप मदत झाली असेल. कसा रिस्पॉन्स होता आपल्या एम्बॅसीचा, तिथली एकंदर तुला अनुभव कसा आला? खूप छान होता. मला वेलकम करत होते. काही एम्बॅसीकडून मला स्वतःहून इन्व्हिटेशन आलं की या देशात आला तर तुम्ही आम्हाला आमच्या एम्बॅसीला भेट द्या. इथे आपल्या घरी, या भारताचं एक घर आहे इथे भारतीयांसाठी खुलं, तर तिथं येऊन जावा. मी जात होतो तिथे. आपले जे काय इथले अँबॅसेडर असेल, राजदूत असेल, त्यांना खूप छान वाटत होतं की कोणीतरी भारतीय एक बाईक घेऊन आलेला आहे, आपल्याला भेटतो आहे. मग मधल्या प्रवासातला काय आमचा जो अनुभव असेल तो शेअर करत होतो. मी त्यांच्याकडून त्या देशामधले अनुभव घ्यायचो की तुम्ही इथे राहिलात किती वर्ष आहात किंवा या देशाबद्दल तुम्ही मला माहिती द्या, जी मला पुढच्या प्रवासात उपयोगी होईल. तर अशा प्रकारे टर्कीची एम्बॅसी असेल, ग्रीसमधल्या एम्बॅसीला मी भेट दिली, स्वित्झर्लंडच्या, ऑस्ट्रियाच्या, UKच्या. तर अशा ज्या काय मोठे कंट्रीज आहेत, ज्या कंट्रीमध्ये मी जास्त वेळ दिलेला आहे, तर त्या कंट्रीच्या एम्बॅसीजला मी भेट दिली. काही ठिकाणी मला समोरून इन्व्हिटेशन आलं, काही ठिकाणी मी स्वतः मेल करून अपॉइंटमेंट घेतली, मला भेटायची इच्छा आहे म्हणून. त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. डॉक्युमेंटसाठी त्यांनी मला आश्वासन केलं की काही अडचण आली तरी आम्ही आहोत इथे. पण मला ती वेळ आली नाही, कारण माझ्याकडे होते डॉक्युमेंट सर्व. तरीही मला एम्बॅसीचा एक सपोर्ट होता किंवा आश्वासन दिलं होतं की तू कुठेही प्रवास कर, आम्ही तुमच्यासोबत आहोत. कोणी लिफ्ट मागितली का या प्रवासात? या प्रवासामध्ये लिफ्ट मागितली नाही, पण मी लिफ्ट दिली. एक जर्मन विद्यार्थीच होता तो, कारण कॉलेज करत होता आणि मधल्या काळात तो फिरत होता आणि तो खूप वेळ एका रस्त्यावरती लिफ्ट मागत फिरत होता, उभा होता, पण तिथे कोणती फोर व्हीलर थांबू शकत नव्हती. आणि मी गाडी थांबवली. तो शॉक झाला की तू मला बसवणार कुठे, तेवढं जागा नाही आहे. मी त्याला बोललो की तू या बाईकवर बसायची तयारी असेल तर मी कशी तरी जागा करतो, कारण इथे गाडी भेटणार नाही. 25 किलोमीटर पुढे एक गाव आहे, तिथे नेऊन तुला सोडतो. हे तू त्याला सांगितलंस? मी त्याला सांगितलं की तिथे तुला मिळेल. लोकल कोण होतो, तो होता की तू होतास? तो युरोपियन नागरिक होता, त्याच्या बाजूची कंट्री होती. पण तो जिथं उभा होता तिथे फोर व्हीलर मिळण्याची शक्यता नव्हती, आणि तिथं रस्त्यावर गाडी थांबत नव्हती. मी रस्त्यावरचा बाईकवरून असल्यामुळे मला जरा माहिती वाटली की याला ही सांगावं इथं गाडी थांबणार नाही आहे, म्हणून मी त्याला थोडी मदत केली. तर तीच एक लिफ्टचा अनुभव होता. इतर ठिकाणी मी लिफ्ट नाही दिली कोणाला. नाही, पण मगाशी तुम्हाला म्हणालास की एका कमेंटमध्ये कोणीतरी असं म्हणाला तुला की इंडिया तू पागलखाना हा रस्ता. बट तो पागलखाना शब्द काढूयात, पण वेडी माणसंच इतिहास घडवतात असं आपण नेहमी म्हणतो, आणि तो इतिहास तू घडवला आहेस. एक साहसी टूर करून तू परत आलायस. तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाला आमच्या ABP माझाकडून आणि सगळ्या प्रेक्षकांच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.